माणसाचं आयुष्य म्हणजे एक रंगमंच आहे। आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येक वेळेस सगळं काही सुरळीत चाललेलं आहे असं नाही। काही सुखद, काही दुःखद आणि विनोदी पात्र येत असतात आणि जात असतात। आपल्या आयुष्याचंही तसंच आहे। आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात। कधी कधी तर आयुष्यात अशी परिस्थिती येते, त्या परिस्थितीला तोंड देणं अवघड असतं। सगळं काही संपलंय असं वाटू लागतं। सगळीकडे निराशा असते। आपण हतबल होतो। काय करावं हे कळत नाही। मग जगणं नको वाटतं आणि आपण हार मानतो। तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असा, संकटात असा, लक्षात ठेवा, एक दिवस हे वेळ निघून जाईल। भले ती वाईट असो वा चांगली। आयुष्यात ज्यावेळी आपली वाईट वेळ चालू असते ना, त्याच वेळेस काहीतरी करण्याची संधी आपल्याला आयुष्य देत असतं। विजेता कधी माघार घेत नाही आणि माघार घेणारा कधी विजेता बनत नाही। तुम्ही रस्त्यावर जाताना लोक तुम्हाला गृहीत धरू नये किंवा तुम्ही रस्त्यावर जाताना सगळ्यांची नजर तुमच्यावर गेली पाहिजे, हा माणूस काहीतरी करू शकतो असं म्हटलं पाहिजे, या दोन्ही पैकी कसं जगायचं हे तुम्हीच ठरवा। लोकांनी तुम्हाला काय म्हटलेलं, काय बघितलेलं आवडेल हे तुम्हीच ठरवा। हा माणूस काहीही करेल, मात्र करून दाखवेल। एक वेळ मरून जावा, मात्र माघार घेऊ नका। परिस्थिती कितीही बेताची असो, वाईट असो, मात्र माघार घ्यायचा नाही। हा मान्य आहे, वेळ खराब आहे, मात्र ही गोष्ट परमनंट नाही। आज वेळ खराब आहे, उद्या आणखीन खराब आहे, मात्र परवा वेळ तुमचा आहे। मात्र तुम्हाला माघार न घेता असंच अडून राहावं लागेल। संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे। जो स्वीकारतो तोच पुढे जातो। आहे त्या परिस्थितीला अडून राहा, माघार घेऊ नका। क्षमता प्रत्येकात असतात। सगळ्याच गोष्टी सगळ्यामध्येच कधीच नसतात, पण कुणातच नाही अशी एखादी गोष्ट तुमच्यामध्ये नक्कीच असते आणि याच्याच बळावर आपण यश मिळवू शकतो। संकटांचं स्वागत करायला पाहिजे। संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात। संकट तुम्हाला थांबवायला येत नाहीत, संकट तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात। अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात। सावलीत झाड वाढत नाही, त्याला संघर्ष करू द्यावा लागतो, तेव्हा तो घडतो आणि वाढतो। निसर्गाला तुम्ही यशस्वी व्हावं असं वाटतं, म्हणून तुमच्यासोबत काही ना काही वाईट घडतं। हे तुमच्या बाबतीत होत नाही, तर या पृथ्वी तलावर असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सोबत काही ना काही वाईट घडत असतं। हा निसर्गाचा नियम आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही, मात्र त्याला आपण तोंड देऊ शकतो। फक्त आपल्याला टिकून राहायचं आहे। परिस्थिती कशीही असू दे, संघर्ष हेच जीवन आहे। त्याला कसलंच कारण न देता दोन हात करावा लागेल। जे विजेते आहेत ते कारण देत नाहीत आणि ज्यांना काही करायचं नाही ते मात्र कारण देतात। माझी परिस्थिती नाही, मला हे शक्य नाही, हे माझ्याकडून होणार नाही, मला हे येत नाही, अशी अनेक कारणं देतात। यांच्या कारणावर आपण एक पुस्तक लिहू शकतो, मात्र लक्षात घ्या, हे कसेही असा, तुम्ही तसेच असणार आहात। मात्र तुम्ही जोपर्यंत कारण न देता बदलण्याचा विचार करताल ना, त्यावेळी मात्र सगळं बदललेलं असेल। फक्त कारण देणे बंद करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।